हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक 2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता। संत एकनाथ महाराज यांनी प्रस्तुत ओव्यांमधून पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना केली आहे। योगी पुरुष हा पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी आपल्याला स्पष्ट केलं आहे। बघा, जेवी चंद्रकिरण चकोरासी पांखोवा जेवी पिलियांसी जीवन जैसे का जीवासी तेवीच सर्वांसी मृदुत्व। म्हणजेच काय म्हटलेलं आहे, संत एकनाथांनी आपल्याला असं सांगितलं आहे की जसं चकोर पक्षाला चंद्रकिरण हवे असतात, म्हणजे चंद्रकिरणांमुळेच चकोर पक्षी हा जगतो आणि पिलांना जसं जगण्यासाठी त्यांच्या पक्षिणीची गरज असते, पक्षिणीच्या त्यांच्या आईच्या पाखरांच्या आसराची गरज असते, तसंच पाणी जसं सर्व जीवमात्रांना जीवनदायी असतं। म्हणजेच पाण्याशिवाय कुठलाही सजीव किंवा मनुष्य प्राणी हा जगूच शकत नाही, चंद्रकिरणाशिवाय चकोर पक्षी जगू शकत नाही आणि पक्षिणीशिवाय पिलं जगू शकत नाही। त्याप्रमाणे पाणी जसं जीवनमात्रांना जीवनदायी असतं, याप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा म्हणजेच त्याच्या स्वभावातली कोमलता सर्वांना हवीशी वाटते। योगी पुरुष काय म्हटलेला आहे की हा योगी पुरुष जो आहे हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। म्हणजे जसं आपल्याला जगण्यासाठी पाण्याची गरज आहे, त्याही पेक्षा आपल्याला जगण्यासाठी योगी पुरुषाच्या साथीची देखील गरज आहे। जळ वरी वरी क्षाळीमळ योगिया सबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता। म्हणजे जसं पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते, आपण स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता राखण्यासाठी काय करतो, पाण्याचा उपयोग करतो। पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते, पण योगी सर्वांची मने आतून बाहेरून निर्मळ करतो। योगी पुरुष काय करतो, सर्वांना वरून वरून नाही तर मनातून स्वच्छ करतो, निर्मळ करतो। पाणी एक वेळ प्यायल्यास जीवाला आनंद मिळतो, एक वेळेस पाणी प्यायलो की मन आपलं तृप्त होतं, जीवाला आनंद मिळतो। परंतु जर आपल्याला योगी पुरुषाची साथ असेल तर पूर्ण वेळ म्हणजे सगळा काळ आपल्याला सुख देणारा असतो। उदकाचे सुख ते किती सवेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही। संत एकनाथांनी काय म्हटलेलं आहे, उदकाचे सुख ते किती म्हणजेच काय, पाण्याचं तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर काय होतो, क्षणभरासाठी तृप्त होतो, त्याच्यामध्ये काय आहे, खूप समाधान आहे। पाणी तहान लागल्यानंतर पाणी पिण्याचं जे समाधान आहे त्याप्रमाणे योगी परमसुख देतो, म्हणजेच कधीही न संपणारं अखंड आत्मसुख देतो। म्हणजे पाणी तात्पुरतं आपली तहान भागवतं आणि आपल्याला आनंद देतं, पण हा जर आपल्याला योगी पुरुषाची साथ लागली तर योगी पुरुष हा अखंड आत्मसुख देतो। कारण योग्याने दिलेल्या सुखाचा नाश होत नाही, त्यात कोणतीही विकृती नाही, ते सुख सतत आपल्याला मिळत राहतं। उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता योगी यांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। पाण्याची गोडी फक्त काय करते, जिभेला तृप्त करते। पाण्याची गोडी काय करते, फक्त जिभेला तृप्त करते, समाधान देते। पण योगी पुरुषांनी जो काही आपल्याला गोडवा दिलेला असतो तो आपल्या सर्व इंद्रियांना, संपूर्ण शरीराला काय करतो, शांत करतो, समाधान देतो, तृप्त करतो। पाणी प्यायल्याने आपली तहान भागली की आपल्या जिभेला काय होते, तृप्तता मिळते। त्याप्रमाणे योगी पुरुषामुळे आपल्या सर्व इंद्रियांना काय मिळते, शांतता मिळते, समाधान मिळते। मेघमुखे अधपतन उदकांचे देखोनी जान अधपाते निवती जन अन्नदान सकळांसी। जसं ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते, मेघमुखे अधपतन म्हणजे ढगातून पाणी काय पडतं, पावसाचं पाणी खाली जमिनीवर पडतं आणि मातीवर पडलेल्या पाण्यातून काय होतं, अन्नधान्य निर्माण होतं। म्हणजे आपल्याला अन्नधान्य मिळवण्यासाठी ढगातून पाण्याचा वर्षाव होणं गरजेचं आहे। ते पाणी जेव्हा मातीवर पडतं तेव्हाच आपण काय करू शकतो, धान्य पिकवू शकतो। म्हणजे ढगातून पडणारं पाणी पाहून लोक खुश होतात, त्यांचे मन समाधानी होते। का तर आता या ढगातून पडलेल्या पाण्यापासून काय होणार आहे, आपल्याला अन्नधान्य मिळणार आहे। म्हणून लोकांचं काय होतं, ढगातून पडलेल्या पाण्याला, पावसाच्या पाण्याला बघून मन तृप्त होते। तैसे योगी यासे खालू ते येणे जे इहलोकी जन्म पावणे
जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. त्याचप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली धर्तीवर येतो, म्हणजेच तो जेव्हा मृत्यूलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे बोल ऐकण्याने आणि त्याच्या विवेक वागणुकीमुळे, चांगल्या वागणुकीमुळे लोकांची मनं देखील काय होतात? समाधानी होतात. कारण योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा म्हणजे समाजाचा काय करत असतो? उद्धार करत असतो. समाजाला चांगल्या गोष्टी सांगणं, समाजाची प्रगती करणं, समाजामधील अंधश्रद्धा दूर करून लोकांना ज्ञानाकडे वळवणं, हे सगळं कोण करत असतो? सर्व समाजाचा उद्धार योगी पुरुष हा करत असतो. म्हणजे कळालं मुलांनो? आता आपण काय बघितलं? योगी सर्व काळ सुखदाता. म्हणजे जसं पाण्यापेक्षा श्रेष्ठ, संत एकनाथांनी पाण्यापेक्षा श्रेष्ठ योगी पुरुषाला म्हटलेलं आहे. कारण का? तो आपल्याला काय करत असतो? सर्व काळ सुखदाता, म्हणजे पूर्ण आयुष्य, सगळा काळ आपल्याला तो सुख आणि समाधानच देत असतो. तर मुलांनो, आपण पुढील लेसनकडे लवकरच भेटू.